तर मित्रांनो नमस्कार. आपण गप्पा या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलोय पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची आपण जी जोड देतोय त्या जोडीचं उत्तम उदाहरण म्हणजे शेळी पालन. परंतु शेळी पालन हे आधुनिक पाहिजे, त्यासाठी बोर जातीच्या शेळीचं पालन आमचे राजपूत भाऊ यांनी केलेलं आहे. तर आपण जाणून घेऊया की त्यांनी ज्याप्रमाणे हे शेळी पालन केलेलं आहे ते कशा प्रकारे, कसं आणि काय काय त्या गोष्टीसाठी लागतं ते सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तर भाऊ नमस्कार. नमस्कार. तर आम्हाला प्रथम हे सांगा की महाराष्ट्रात हा बोर शेळी पालनचा उपयोग किंवा उपक्रम तुम्ही कसा चालू केलाय? कसं आहे, आफ्रिकन बोर शेळीचे ते संगोपन किंवा त्याचं जे रिसर्च हे सातारा जिल्ह्यामध्ये निमकर सीड्स यांनी बहुतेक ते 2092 मध्ये 1992 मध्ये त्यांनी ते तिकडून आणून आणि आपल्या इकडे त्यांचं संगोपन करून आणि ही आफ्रिकन बोर शेळी जी जाते ही त्यांनी ती विकसित केली. तिथं त्यांनी ते डेव्हलपमेंट करून, रिसर्च करून, प्रयोग करून त्यांनी ते आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ती आफ्रिकन बोर जात त्यांनी ती संशोधन करून विकसित केली आणि 2000 सालापासून त्यांनी ती आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाळण्यासाठी, संगोपनासाठी वितरित केली. तेव्हापासून ही आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ही आफ्रिकन बोर शेळीची जात ही प्रत्येक बऱ्याच शेतकऱ्यांकडे बघायला मिळते. बरं, माझं एक म्हणणं आहे की आपली जी महाराष्ट्रीयन शेळी आहे आणि या बोर शेळी आहे यामध्ये मुख्य फरक काय आढळून आला बरं तुम्हाला? आपल्याकडची शेळीचा नेमकं ही मूळची दक्षिण आफ्रिकेची असल्यामुळं यांच्यामध्ये वजन वाढ जास्त आहे, रोगप्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळं त्या आजारी पडत नाही, पिल्लांचं वजन वाढ लवकर होती आणि त्याच्यामुळे ती पिल्लं लवकर विकली जातात. साधारणपणे महाराष्ट्रीयन शेळीचं पिल्लू 4-5 महिन्यामध्ये विक्रीला येतं, तर बोर शेळीमध्ये तो फरक कसा जाणवतो? महाराष्ट्रीयन शेळी आपली जी स्थानिक शेळी जी आहे तिथं जे वजन आहे, समजा पिल्लांचं वजन आपण जरा उस्मानाबादी शेळी आपली मुख्य शेळी आहे, तिथं 3 महिन्यामध्ये त्याचं वजन होतं जर 10 ते 12 किलो आणि आफ्रिकन बोर शेळीच्या पिल्लांचं जे वजन आहे ते जवळजवळ 18 ते 20 किलोपर्यंत त्याचं वजन जातं 3 महिन्यामध्ये. 5 ते 6 महिन्यामध्ये उस्मानाबादी शेळीचं जे पिल्लू आहे ते जवळपास 20 ते 22 किलोपर्यंत जातं आणि आफ्रिकन बोर शेळीचं जे पिल्लू आहे ते जवळ 35 ते 40 किलोपर्यंत त्याचं वजन जातं. चांगलं संगोपन आपल्या खाद्यावर असतं, ते शेतकऱ्यांनी त्याचं चांगलं जर नियोजन केलं, आईला दूध चांगलं असलं तर हमखास हे 5 ते 6 महिन्यामध्ये 40 किलोपर्यंत पिल्लू जातं. अच्छा, आता मुख्यतः तुमच्याकडे टोटल किती शेळ्या आहे? माझ्याकडे आता लहान मोठ्या 30 शेळ्या आहे. पण ज्यावेळेस हा उपक्रम तुम्ही चालू केला त्यावेळेस किती शेळीपासून चालू केला होता? मी ह्या 2018-19 मध्ये 1 वर्षभरामध्ये जवळपास मी 13 माद्या खरेदी केल्या होत्या. बरोबर. आणि त्या 13 माद्यापासून मग आपल्याकडे उत्पन्न व्हायला चालू झालं. आणि यांचा गरोदर काळ कसा आहे, म्हणजे महाराष्ट्रीयन शेळी सारखाच आहे की? सारखा यांचा जो गाभण काळ आहे हा आपल्या या इतर शेळ्यांसारखाच आहे, यांचा काही कमी जागा नाही. तुम्हाला हा कॉन्टॅक्ट कसा लागला होता की आपण महाराष्ट्रीयन शेळी सोडून आफ्रिकन बोर शेळीचा उपक्रम करू म्हणून? काय होतं, याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं कुठली शेळी चांगली आहे कुठली नाही. मी 2011 पासून शेळी पालन करतो. 2011 पासून तर 15 पर्यंत आपल्या स्थानिक शेळ्या जशी उस्मानाबादी असो किंवा आपली गावरान शेळी याचं संगोपन केलं. 2015ला माझी एक मुलाखत आली ॲग्रोवनला. त्या मुलाखतीच्या माध्यमातून माझं जे शेड आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं, लोकांची माहिती आपल्याला मिळत गेली, त्यातून आपल्याला शेळीपालनाचा अभ्यास मिळत गेला. मग तिथून मी 2015 पासून तर जवळपास 2018-19 पर्यंत माझ्याकडं मग मी शिरोई राजस्थानची, सोजत, कोटा, बिटल या पण शेळ्यांचं संगोपन केलं. मग त्या करताना असं लक्षात आलं की सगळ्यात वजन वाढ होणारी शेळी जास्त कोणती आहे. मग ते थोडंसं बोरचा अभ्यास करून जाऊन तिकडचे पश्चिम महाराष्ट्रातले सांगली, सातारा, बारामती, फलटण त्या फार्मवरती जाऊन बघून त्या शेळ्यांचं नियोजन कसं असतं, त्यांचं संगोपन कसं असतं, मग त्यांचं चारा व्यवस्थापन कसा असतो याचा सगळा अभ्यास करून आणि तिथून मग आम्ही बोर शेळी पालनाला सुरुवात केली. आता महाराष्ट्रीयन शेळी आणि आफ्रिकन बोर शेळी यामध्ये जर आजाराचं प्रमाण पाहिलं आपण तर महाराष्ट्रीयन शेळीत असं भरपूर प्रमाण आपल्याला आढळून येतं की पिल्लं दगावले जातात, छोटे असताना त्यांना सर्दीचं प्रमाण किंवा मग त्या अंगावरती गोचिडे येण्याचं प्रमाण हे प्रमाण देखील होत राहतं. तर याच्यामध्ये बोर शेळी कशी आहे वाटतं? बोर शेळी मुळातच ही धष्टपुष्ट शेळी असल्यामुळं यांचं आजारी पडायचं प्रमाण जे आहे ते 90% म्हणजे आजारी मुळे शक्यतो आजारी पडत नाही. पण जर अचानक खाण्यापिण्यामध्ये काही बदल झाला किंवा वातावरणात जर काही बदल झाला तर एखाद्या दिवस त्यांना सर्दी होऊ शकते किंवा संडास लागू शकते, तेवढा होतो. पण असे साथीचे आजार, त्यांना आजार आला की त्यांचं मृत्यूचं प्रमाण असं काही नाही. थोडाफार आजार जरी आला नॉर्मली आपण ट्रीटमेंट केली तर शेळी लवकर क्लिअर होऊन जाते. अच्छा, आणि समजा
या महाराष्ट्रीयन शेळी आपण ज्यावेळेस बघतो की महाराष्ट्राच्या लोकांचा कल कसा असतो की बाबा आपली शेळी आपण आपल्या महाराष्ट्रातली किंवा उस्मानाबादी तुम्ही जे म्हणले मुख्य शेळी आपण पाळतो, तर हा उपक्रम तुम्ही याच्या आधी महाराष्ट्रात कुठं व्हिजिट केलेला होता? हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा भागामध्ये, सातारा म्हणजे फलटण, बारामती या भागामध्ये तिकडचे जुने जे शेळीपालक आहे बोरमधले काम करणारे 20-25 त्यांचा अनुभव घेतला, त्यांचे गोठे बघितले. मग त्यानुसार कारण ती घ्यायला खूप महाग आहे ना, बरोबर. मग ते घेताना मग ती घ्यायची कशी, कुठून घ्यायची, मग त्याची ते आपल्याकडे तेवढं ते बजेट पाहिजे. मग आपण माझ्याकडच्या ज्या अगोदरच्या 4-5 शेळ्या विकायच्या, 1-2 आणायच्या काही अशी ते विक्री करून ह्या आपण 1-1, 2-2, 1-1 वर्षभरामध्ये मी 13 शेळ्या आणि 1 बोकड खरेदी केला होता. आता चारा व्यवस्थापन कशा प्रकारे यांचं समजा? आता आमच्याकडं माझ्या शेतामध्ये जवळजवळ 8 ते 9 प्रकारचा हिरवा चारा आपण 30 गुंठ्यामध्ये लागवड केली. त्यातून आपल्याला जसं पाहिजे तसं आपण तो देऊ शकतो. त्यात मुळात म्हणजे माझ्या आम्ही मुरघास करून ठेवतो. सिजनेबल त्यांना तुरीचं भुसा असेल, हरभऱ्याचं भुसा हे आपण सीझननुसार आपण ते स्टॉक करून ठेवू शकतो. आणि दिवसभराचं नियोजन म्हणजे सकाळी त्यांना 7 वाजता खुराक असतो, खुराक झाला की 10 वाजता त्यांना कोरडा चारा देतो, कोरडा झाला की परत संध्याकाळी आपण त्यांना सर्व मिक्स चारा, हिरवा चाऱ्याची कुट्टी संध्याकाळी आपण 5 ते 6च्या दरम्यान आपण देऊ शकतो. अच्छा, म्हणजे चारा व्यवस्थापन तुमचं सकाळी 7 वाजेपासून तर रात्रीपर्यंत पूर्णपणे नियोजन असतं? फक्त चाऱ्याचं नियोजन फक्त आम्ही त्यांना दिवसभरात म्हणजे फक्त 2च वेळेचा चारा असतो. बरोबर. आणि जर एक बघितलं तर किमतीच्या बाबतीत काय म्हणले तुम्ही, म्हणजे महाग असतं असं तुम्ही म्हणले? किमतीच्या बाबतीत म्हणजे काय, ही बाहेरची बीड असल्यामुळं यांना मागणी म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये खूप संख्या कमी असल्यामुळं यांना यांचे जे दर आहे हे खूप म्हणजे वरच्या लेवलला आहे. तरी अंदाजे जर बघितलं तर तिकडे पिल्लांची संख्या मला दिसते, त्या पिल्लांचं वय समजा तरी 3-4 महिने असेल का? नाही, ते पिल्लं आता 1 महिन्याची पिल्लं आहे. फक्त 1 महिन्याची पिल्ल आहे. आणि 1 महिन्याच्या पिल्लाची जर समजा आम्ही आपलं समजा पाठ खरेदी केलं आपण ज्याला म्हणतो, जर मला पाठ खरेदी करायची तर ती किती महिन्याची मला खरेदी करावं लागेल? ती 3 महिन्याची पुढची. 3 महिन्याच्या पुढची. आणि मग तिला लागण्याची प्रोसेस ते गाभण राहण्याची 1 वर्ष झाल्यावर आम्ही त्यांना लागवड करू समजा. मग मला जर समजा खरेदी करायची किंवा आमच्या प्रेक्षकाला खरेदी करायची तर साधारण ती 3 महिन्याची जी पाठ राहील किंवा त्याला ती मादी म्हणतो आपण, ती किती मध्ये जाते समजा? याच्याकडे असतं याच्यामध्ये जनरेशन आहे, त्या जनरेशन आपण जनरेशन म्हणजे टक्केवारी, त्याच्यानुसार आपले दर असतात. जसे जसे तुम्ही जनरेशन वाढतं, टक्केवारी वाढते, तशी तशी त्यांचे रेट वाढतात. एक साधारण तुम्ही बोकड जर घेतला 3-3.5 महिन्याचा, एक साधारण 15 ते 20 हजारापासून तुम्हाला बोकड मिळतो. आणि पाठ जर घ्यायची तर एक साधारण 25 हजारापासून 25 ते 30 हजारापासून त्यांचे जे रेट चालू होतात. मग त्याच्या पुढं ते जसे त्यांची क्वालिटी वाढते, जनरेशन वाढतं, तसे त्यांचे दर वाढत जातात. साधारण एक पाठ बोकड जर घ्यायचा आपल्याला जनरली 3-3 महिन्याची पिल्लं, एक साधारण 45-50 हजारापर्यंत तुम्हाला एक पाठ बोकड आपल्याकडे भेटू शकतो. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही विक्रीला काढता त्यावेळेस त्याचं मुख्य मार्केट तुम्ही कुठे शोधलं? नाही, याचं कसं, याचं काही असं स्थानिक मार्केट नाही की चला बाबा आता आपल्याकडे माल तयार झाला आणि आपण ह्या बाजारला किंवा मार्केटला जाऊन विकू. पण तसं अजून आम्हाला तर काही प्रसंग आला नाही, कारण यांची उत्पन्न खूप कमी असल्यामुळं आणि मागणी जास्त असल्यामुळं यांना ग्राहक आपल्या थेट आपल्या घरापर्यंत येऊन आणि घेऊन जातात. बरोबर. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये जाण्याची गरज पडलीच नाही? मार्केट जायची गरज नाही, याला कुठलं असं मार्केट नाही. पण याला घेणारे लोक जास्त आहे, फार्म खूप कमी आहे, त्याच्यामुळे याची मागणी जास्त असल्यामुळं आपल्याला होणारं जे उत्पन्न आहे ते लगेच आपल्याला पाहिजे तेव्हा आपण विक्री करू शकतो आणि चांगल्या किमतीमध्ये ती विक्री होतात. आता मुख्यतः जर तुम्ही बघितलं तर सुरुवात केल्यापासून तर विक्रीपर्यंतचा तुम्ही छोटा मोठा प्रवास आम्हाला सांगितला. तर आमच्या नवीन प्रेक्षकांना जर या बोर शेती, आफ्रिकन बोर शेळी पालनमध्ये जर यायचं असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी आणि काय करायला हवं? अगोदर त्यांनी आता काय होतं, ज्यांना नवीन शेळी पालन करायचं ते खूप इच्छुक असतात, आम्हाला ही पाहिजे, ती पाहिजे, ती पाहिजे, ती पाहिजे, पैशाचा विचार नाही करीत. पण जर बोर शेळी पालन करायचं तर कुठंतरी चांगल्या ठिकाणी जाऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे, बघितलं पाहिजे की हे काहून करतं, आपण काहून करायचं. नाही तर मी करतो म्हणून तुम्ही करायचं असं नाही. त्याचं काय होतं, घ्यायला खूप सोपं आहे, सांभाळायला शेळी सोपी आहे, पण त्यावेळेस विकताना खूप अडचणी येतात. मग यात काय होतं, विकताना काय होतं, शेतकरी खूप आपला पिकवतो, तयार करतो, पण विक्रीच्या वेळी त्याला खूप अडचणी येतात. बरोबर. मग ती अडचणी आली पाहिजे. पण त्याचं ते मार्केट आता कसं आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, विक्रीला अडचण येत नाही. आता काय झालं, आता सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक, इंस्टा याच्यावर जरी व्हिडिओ टाकले आणि त्याच्यावर जर आपला नंबर असला तर हजारो शेतकरी फोन करतात,
आम्हाला पाठी पाहिजे, बोकड पाहिजे, ह्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल लगेच विक्री होतो. बरोबर आहे. म्हणजे सोशल मीडियाचा आपण ज्याप्रमाणे वापर करतो मित्रांनो, तर त्यांचाच वापर हे त्यांच्या व्यवसायासाठी ते करत आहात. हे उत्तम उदाहरण आपण त्यांच्याकडून समजू शकतो की तुम्ही जर बघित असाल तर त्यांनी वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या शेळ्या ठेवलेल्या आहेत. त्यांची तर तुम्ही तब्येत बघितली तर ते एकदम स्ट्रॉंग आहे, वजनाला देखील स्ट्रॉंग आहे. त्यांनी ते मी पिल्लं बघितले की मी खरंच म्हणजे अवाक झालो की फक्त एका महिन्याचे ते पिल्लं आहेत. आफ्रिकन बोर शेळीचे जर बघितले तर अशाप्रमाणे जर आपण आधुनिक शेती करत राहिलो, पारंपरिक शेतीला जर आपण आधुनिक शेतीची जोड दिली, तर मला असं वाटतं की शेतकरी खरंच एक धनाढ्य बनू शकतो. त्याला एक आर्थिक जे जोड आपण आहे ती चांगल्या प्रकारे मिळू शकते. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे राजपूत भाऊ आहे. भाऊ, मी तुम्हाला एक सांगतो शेवटचं लास्ट ॲड्रेस, तुमचा पत्ता, तालुका, जिल्हा आमच्या प्रेक्षकाला तुम्ही सांगावा, जेणेकरून त्यांना डायरेक्टली इथे येता येईल. त्यामुळे तुम्ही पत्ता तुमचा तेवढं सांगा आमच्या प्रेक्षकांना. आमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. म्हणजे पाल फाट्याहून जर आपण आलो तर नेमकंच 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती 3 किलोमीटरवरती आमचा फार्म आहे. 3 किलोमीटरवरती फार्म आहे त्यांचं. तुम्ही नक्कीच